ऐका ऐका भाविक भक्तजन हो, श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते, श्री लक्ष्मीची कृपा होते, धन दौलत प्राप्त होते, दीर्घायुषी संतती होते, मनीची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, क्षीराब्दीमधील सिंधुकन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकाची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदनवनातील कुंददंती, केतकीवनातील सुशीला, कदंबवनातील कदंबबाला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशा श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील तिथे भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजा राणीला होती 8 मुले, 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचे नाव होते श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरिबांकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकील. म्हणून तिने काय केले? वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले आणि हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत ती सुरतचंद्रिका राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली आणि तिने त्या म्हातारीची चौकशी केली. तिचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दारिद्र्य होता. रोज भांडणे होत असत. नवरा तिला मारझोड करी. त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली. रानावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले. संतती संपत्तीने घर भरले. आनंदी आनंद झाला. पुढे ती दोघे निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्षे लक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले. ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती विचारली. पूजाविधी विचारला. वृद्ध रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाळपणाने खूप बोलली. धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती तिथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली. तिला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती व महती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार होता. श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मी व्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य गेले, वैभव ऐश्वर्य गेले
आणि त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो काही संपत्ती देईल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला. एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तो शांबलेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांना भद्रश्रवा दिसला. दासीने त्याचे नावगाव विचारले. त्याने सर्व सांगितले. तो शांबलेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबलेकडे गेल्या. तिला सर्व हकीकत सांगितली. शांबलेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. लक्ष्मीच्या अकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरजचंद्रिका एकदा लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. शांबलेने लक्ष्मीव्रत केले. आईकडूनही करवले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले. राजऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काही दिलेच नाही. हा राग सूरजचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला. परंतु ती आईवर रागवली नाही. ती तिथून निघाली. निघताना तिने काय केले, तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने आचार्याला सांगून सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेव्हा जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबलेच्या पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्यविनोद करीत भोजन संपवले. सारांश अशा रीतीने जे कोणी हे श्री लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल, सुख शांतीचा लाभ होईल, मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, लक्ष्मी व्रत करायला चुकू नये, प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी श्री लक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम श्री लक्ष्मी देवे नमः.